संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे ही भावना अनेक लोकांमध्ये असल्याची जाणीव करून देण्यासाठी अचलपूर तालुक्यातील लोकविकास संघटनातर्फे काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन अचलपुरातील उपविभागीय कार्यालयासमोर अनोखे भजन आंदोलन करण्यात आले। लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचे हे आंदोलन करण्यात आले। गोपाल भालेराव हे आपल्या शेतकऱ्यांसोबत उपविभागीय कार्यालयासमोर अशी मंडप टाकून बसलेले होते। त्यानंतर हे सर्व लोक उपविभागीय कार्यालयात प्रवेश करून त्यांनी आपले निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले। आपल्या निवेदनामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे काही मागण्या केल्या। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देणे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करणे, सरसकट पीक कर्जमाफी करणे व सरसकट पीक विमा करून देणे या महत्त्वपूर्ण मागण्या निवेदनामध्ये सामील केल्या गेल्या होत्या। या आंदोलनाच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारला याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी वाईट होत आहे। या आंदोलनामध्ये ऋषिकेश रडके, अनंत ठाकरे, सतीश वानखडे, जावेद पठाण, रावसाहेब गावंडे, किरण महल्ले, नियाज भाई, दत्तात्रय विचे, शिवम हौसंगाबादे, मोहन ठाकरे, श्याम पारिसे, कमलेश धाडसे, आकाश खेलदार सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। रुपेश बाजपेयी सह पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।